आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आहोत, आपण या ठिकाणी आपल्याला ज्या ज्या ठिकाणी जागा आहे त्या त्या ठिकाणी आपण बसून घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी महाराजांचं आगमन झाल्यानंतर ते स्टेजवर येणार आहेत, आपल्या सगळ्यांशी हितगुज साधणार आहेत. त्यामुळे आपल्याला विनंती आहे, आपण कुठेही आजूबाजूला गर्दी न करता आपण या ठिकाणी आपापल्या जागी स्थानापन्न व्हायचं ही विनंती आहे. जोरदार टाळ्यांचा गजर. आपण आपल्या जागेवर उभं राहून त्यांना जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू. आपल्या जागेवर उभं राहून आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. श्री शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा रक्ताचा वारसा आहे, मला साथ अभिमान आहे. तर त्याच्यापेक्षाही जास्त त्यांच्या विचाराने माझी वाटचाल चालू आहे. त्यांच्या विचाराने माझी वाटचाल चालू आहे. त्यांच्या विचाराने माझी वाटचाल चालू आहे. वादळ परिवर्तनाचे युवराज करवीर नगरीचे शांत संयमी स्वभाव. महाराजांचं आगमन या ठिकाणी होत आहे, शेषकडे होत आहे. जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी महाराजांसाठी होतोय. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे श्रीरामपूरचे अधिकृत उमेदवार जितूभाऊ तोरणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख सन्माननीय छत्रपती संभाजीराजे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी आगमन झाल्यानंतर सुरुवातीला त्यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन होईल. शाहू फुले आंबेडकर अहिल्यादेवी होळकर यांचं प्रतिमा पूजन होईल. ठिकाणी आपल्या सर्व श्रीरामपूरकरांच्या आणि या विधानसभा मतदारसंघातून होतो आहे. आज या ठिकाणी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे या परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार जितूभाऊ तोरणे यांच्या उमेदवारीच्या निमित्तानं या प्रचारार्थ सन्माननीय महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांचं आगमन श्रीरामपूर नगरीमध्ये झालेलं आहे. आपल्या श्रीरामपूर नगरीमध्ये मनपूर्वक शब्दसुमनांनी स्वागत आहे. जोरदार टाळ्यांचा गजर. छत्रपती शिवाजी महाराज की. मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन होऊन या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात होते. मागच्या बाजूला जी मान्यवर मंडळी आहेत, आपल्याला विनंती आहे, आपण या ठिकाणी समोरच्या बाजूला ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हायचंय, बसून घ्यायचं. इतर मान्यवरांना विनंती आहे. मी सर्वप्रथम महाराजांचे अतिशय आभारी आहे की त्यांनी सर्वसामान्य कुटुंबातील एक युवकाला, एक सुशिक्षित तरुणाला आणि भूमिपुत्राला संधी दिली की त्यांनी आपल्या या पक्षाद्वारे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची उमेदवारी दिली. मी महाराजांचे अतिशय आभारी आहे. त्याचप्रमाणे या परिवर्तन महाशक्तीमध्ये आपले घटक पक्ष असलेले राजू शेट्टी साहेबांची स्वाभिमानी शेतकरी संघटना असो किंवा बच्चू कडू साहेबांची प्रहार संघटना असो, यांनी सुद्धा मला पाठिंबा दिला आणि मला येथे एक बळ दिलं की मी या विधानसभेत उमेदवारी म्हणून उभे राहावे. महाराज, मी कोणावर टीका करणार नाही. याच्या अगोदर काय झालं काय नाही हे ते जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी काय केलं ते त्यांच्यावर डिपेंड. पण मी तुम्हाला शब्द देतो की जर या सामान्य जनतेने जर मला विधानसभेत पाठवलं तर मी पहिलं काम हे करेल की आपले मित्र माननीय पहिलं काम हे करेल की मी विधानसभेत मराठा आरक्षण, मी याच्या अगोदर पण जय बाबा या वृत्तपत्राला माहिती देताना सांगितलं की मराठा आरक्षणावर पहिला मुद्दा उठवीन.
आणि जरांगे पाटलाला जी आपण मदत करतायत, जरांगे पाटलांच्या ज्याही समस्या असतील, ज्याही मागण्या असतील, त्यांना मी जाहीर पाठिंबा देईल. त्याचप्रमाणे महाराज, आमच्या या क्षेत्रात MIDC ही अनेक दिवसापासून आहे, परंतु ती ओस पडलेली आहे. या MIDC साठी पाणी आणि वीज या 2 समस्या होत्या, परंतु आम्ही आमच्या नेताजी फाउंडेशन आणि उडान फाउंडेशन या दोन्ही फाउंडेशनच्या माध्यमातून जो विजेचा प्रश्न होता तो मार्गी लावलेला आहे. आणि येत्या 1 वर्षभरात ते सबस्टेशनचं काम पूर्ण होऊन या MIDCमध्ये नवीन कंपन्या येऊन येथील रोजगार वाढणार आहे. त्याचबरोबर आम्ही जो आत्ताच रवी भाऊंनी सांगितलं की आम्ही कानेगाव लाग जी कृती समिती बनवली होती, त्या कृती समितीला यश येऊन आम्ही कानेगाव लाग पूल हा मंजूर करून त्याचं वर्क ऑर्डर काढून आम्ही तो पूर्ण केलेला आहे. येत्या 5 ते 6 महिन्यात त्या पुलावर वाहतूक चालू होऊन दळणवळणाचा विषय मार्गी लागणार आहे. त्याचप्रमाणे आमचा हा श्रीरामपूर तालुका जे मागचे लोकप्रतिनिधी असो किंवा येथील जे काही पुढारी असो, हे प्रत्येक वेळेस घोषणा करतात की हा श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे, परंतु अद्यापर्यंत या प्रश्नाला वेळ मिळाला नाही त्यांना. परंतु मी तुम्हाला शब्द देतो, या सामान्य जनतेने मला निवडून दिलं तर श्रीरामपूर जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे आपल्याला मार्गदर्शन करतायत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. छत्रपती संभाजीराजे, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार सन्मान्य जितूभाऊ तोरणे यांच्या प्रचारार्थ आज आपल्या श्रीरामपूर नगरीमध्ये आहेत. आपलं स्वागत. आपण मार्गदर्शन करावं ही विनंती. परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय जितेंद्र तोराणे या विचार मंचावर इथं उपस्थित आमच्यावर आलेले स्वराज्याचे उपाध्यक्ष माननीय अप्पासाहेब कुडेकर, श्रीरामपूरचे जिल्हाध्यक्ष स्वराज्य पक्षाचे माननीय आशिष कानवडे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष माननीय अभिजित पोटे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय रविभाऊ मोरे, सन्माननीय विचारमंच सगळ्या शेतकरी संघटनेचे असतील, प्रहारचे असतील, स्वराज्य पक्षाचे असतील ते सर्व पदाधिकारी व उपस्थित सर्व श्रीरामपूरचे सर्व उपस्थित बंधू भगिनी, मी किती मिनिटं बोलायचं सांगा. तुमचा आवाज असला तर 2 मिनिटात संपवणार. शांतता असेल तर 3 मिनिटात भाषण, नाही तर 10 मिनिटं भाषण, ते तुम्ही ठरवायचं. अनेक लोकांना आश्चर्य वाटते,
अनेक लोक तर्क वितर्क काढत असतात की ही परिवर्तन महाशक्ती का निर्माण झाली. प्रहार संघटना एक वेगळी चळवळ चालू आहे आमदार बच्चू कडूंची. राजू शेट्टींच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एक वेगळी चळवळ आहे. स्वराज्य पक्षातून सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी आमची एक वेगळी चळवळ आहे. आणि मग हे चळवळीतले लोक एकत्र येणं इतकं सोपं नव्हतं, पण ही काळाची गरज होती की हे चळवळीतले लोक एकत्र आले नाही तर खऱ्या अर्थाने आपण महाराष्ट्राला एक सुसंस्कृत पर्याय देऊ शकणार नाहीये. त्याला कारणच आहे की या 75 वर्षात इतकी गलिच्छ परिस्थिती, इतकी घाणेरडी परिस्थिती आजपर्यंत महाराष्ट्राने केव्हा पाहिलेली नाहीये. आणि म्हणून ज्या महाराष्ट्राकडे एक वेगळं राज्य म्हणून, एक आदर्श राज्य म्हणून बाकीचे पूर्ण भारतातले राज्य सगळे पाहायचे, हे महाराष्ट्र इतकं नशीबवान आहे की आपल्याला महापुरुष मिळालेले आहेत. मग ते शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महासंतांचं हे महाराष्ट्र आहे. एवढा मोठा इतिहास हा कुठल्याही बाकीच्या राज्यांना तुम्हाला पाहायला मिळत नाही. मग खऱ्या अर्थाने आपण त्यांचा विचार आत्मसात करून, आत्मचिंतन करून खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र आपण करायला लागलोय का? त्याच मार्गाने आपण चाललोय का? निश्चित नाही. आणि म्हणून मी आमदार बच्चू कडूंना विनंती केली की यात मोठं छोटं कोण नाही, आपण सगळे चळवळीतले लोक एकत्र येऊ. आणि आमदार बच्चू कडूंच्या नंतर पाठोपाठ मग राजू शेट्टींची आमची चर्चा झाली. माजी आमदार वामनराव चटप जे चंद्रपूरचे, ते सुद्धा शेतकरी संघटनेचे पूर्वीच्या जे ओरिजिनल जी शेतकरी संघटना होती जोशींची, त्यात हे सगळ्या लोकांना एकत्र आणलं आणि एक परिवर्तन महाशक्ती निर्माण झाली. आणि खरोखरच आहे की हे विचार करण्याची वेळ आलेली आहे. महाराष्ट्रात 2 शिवसेना, 2 काँग्रेस, 2 राष्ट्रवादी काँग्रेस काय चाललं त्याचं मला माहित नाही. आणि ह्याचा खेळ सगळं हा बीजेपी करून घ्यायला लागलेला आहे. आणि अशा गलिच्छ वातावरणात आपण काहीतरी करायला नको का? आपण काहीतरी एक वेगळं स्वप्न पाहायला नको का? नुसतं प्रस्थापितांनीच आपल्याला लढाई करायची, प्रस्थापितांनीच तो उभा राहायचा, प्रस्थापितांनी सत्ता स्थापित करायची, मग विस्थापित लोक केव्हा येणार? आणि म्हणून परिवर्तन महाशक्ती ही निर्माण झालेली. मला आनंदाने सांगायचंय की आज सुद्धा आम्हाला श्रीरामपूरमध्ये मला एक चांगला उमेदवार, सुशिक्षित उमेदवार आपल्याला घेता आला. पण मला आश्चर्य वाटते, मगाशी इथं कळलं, अनेक वक्ते बोलले की आजपर्यंत तुम्हाला स्थानिक उमेदवारच मिळायचा नाही, बाहेरनं उमेदवार आणायचा. प्रकाश रावनी आपल्या चांगल्या शब्दात बोलून दाखवलं की बाहेरचा उमेदवार आणायचा आपण इथं आणि त्याला आमदार करून टाकायचं. म्हणजे आपल्याला आपल्या स्थानिक उमेदवार देता येत नाही. आज मला आनंद वाटतो, अभिमान वाटतो, गर्व वाटतो की आपल्याला स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आपल्याला स्थानिक उमेदवार जितूबाई कोराणीच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले. आपल्या सोयीनुसार राजकारण चालू आहे. आपल्या सोयीनुसार नीतिमत्ता बाजूला सोडून खुर्चीच्या खाली घालून आणि त्या खुर्चीवर जाऊन बसायचं आपण, कारण का आपल्याला सत्तेत बसायचं, आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं, उपमुख्यमंत्री व्हायचंय. हे सगळं खेळखंडोबा हा राजकारणाचा चालू आहे. म्हणजे मला आश्चर्य वाटते की खुद्द नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांनी जाहीरपणाने मुंबईत एक टीका केली. मुंबईत काय म्हणतात, 74,000 कोटीचा सिंचन घोटाळा हे अजित पवार आणि कंपनीने केलेलं आहे. हे मी बोललो का? कोण बोललं? अजित दादा बोललेच की नाही? अजित पवार बोलले. अजित पवारनी हे ऐकल्यानंतर एका आठवड्यात कुठं उडी मारली, महायुतीत गेले. आणि हे आपण बघत बसायचं. आणि आज महायुतीचा उमेदवार, अजितदादा गटाचा उमेदवार, राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार आज आपल्या समोर उभा आहे. ह्यांना मतदान करणार का आपण?
कुठली आपली मानसिकता आहे, कुठले तत्व आहेत, हे चालतं का राजकारणात? म्हणजे आयुष्यभर शाहू फुले आंबेडकरांचा विचार, आयुष्यभर पुरोगामी विचार, आणि आयुष्यभर ह्यांच्या जवळ सुद्धा जाणार नाही म्हणतात. देवेंद्र फडणवीस स्वतः म्हटले, वेळ प्रसंगी आम्ही राजकारण सोडू, चिक्की फिसिंग, आम्ही सत्तेत आलो, चिक्की फिसिंग यांनी म्हटले की नाही. आणि हे अजित पवार आम्ही सत्तेत घेणार नाही, आमच्या बरोबर घेणार आहे. हे काय घडलो एकदम? ह्याचं उत्तर आहे की नरेंद्र मोदी सांगू शकतात का? ठीक आहे, नरेंद्र मोदीने. देवेंद्र फडणवीस याचं उत्तर देऊ शकतात का? आणि आपण या उमेदवारांना आपण मतदान करणार का? काँग्रेस आयुष्यभर काँग्रेसच्या मतदारसंघात आहे, श्रीरामपूरमध्ये, आहे की नाही. आणि काँग्रेसने काय ठरवलं? कदापि या शिवसेनेच्या बरोबर आम्ही युती करणार नाही. खुद्द बाळासाहेब ठाकरे काय म्हणतात? आयुष्यात बाकी राजकारण सोडलं तरी चालेल, पण काँग्रेसशी शिवसेना केव्हाही युती करणार नाही. मग उद्धव बाबा ठाकरेंनी का युती केली या महाविकास आघाडीत? तुम्ही भाजपच्या बरोबर जाऊन लोकांच्या समोर मत मागितले. तुम्ही लोकांनी सुद्धा मोठ्या मनाने, मोठ्या विश्वासाने तुम्हाला सत्तेत आणलं, किंवा सत्तेत आणल्यापेक्षा तुम्हाला बहुसंख्येने आमदार निवडून दिले. तुमच्या खुर्चीसाठी तुम्ही त्या भाजपला सोडून टाकलं आणि कोणाच्यावर गेला? त्या महाविकास आघाडीच्या बरोबर गेला का नाही? महाविकास आघाडीच्या बरोबर. हे तुम्हाला कसं जमते, कसं चालते? सोयीनुसार राजकारण. आणि काँग्रेस सुद्धा गप्प बसली. हो, या येऊन दे. मग या काँग्रेसला आता तुम्ही मतदान करणार का? तुमच्या मतदारसंघातच आहेत ना राष्ट्रवादी काँग्रेसचे एक उमेदवार, काँग्रेसचा एक उमेदवार. मग हे ज्यांनी आपल्या सोयीनुसार राजकारण करतात, प्रस्थापित आहेत म्हणून, आणि आपण बघत बसायचं. आणि ह्याच्यासाठी परिवर्तन महाशक्ती निर्माण झालेली आहे. ह्याच्यासाठी स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून जितू कोरेंना उमेदवारी दिलेली आहे. पण पुढचा आमदार कोण होणार? आवाज नाही ऐकू येत. हा मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने एससी साठी ठेवलेला आहे, बरोबर आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा मी वंशज आहे, शिवाजी महाराजांचे वंशज आहे शाहू महाराज आहेत, आणि राजश्री शाहू महाराजांचा मी वंशज आहे. आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा जर काय केलं असेल तर जे वंचित आहेत, जे गरजू आहेत, त्यांना पहिल्यांदा आरक्षण शाहू महाराजांनी दिलं. 50% आरक्षण दिलं शाहू महाराजांनी 1902 मध्ये. अनुसूचित जाती म्हणजे एससी, एसटी, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश आहे. शाहू महाराजांनी या सगळ्या वंचित समाजाला शिक्षण सक्तीचं केलं, शिक्षण मोफत दिलं. शाहू महाराजांना लक्षात आलं की माझ्यापेक्षा एक चांगला उगवता तारा निर्माण व्हायला लागलेला आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माणगावच्या सभेत, कोल्हापुरात माणगावच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की ह्याच्या पुढचं सगळं बहुजन समाजाचं नेतृत्व आणि देशाचं नेतृत्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करणार. इतकं जेव्हाशी नातं त्यांचं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मग संविधान लिहिलं, आणि संविधानाच्या माध्यमातून आज वेगवेगळे मतदारसंघ निवडलेले आहेत की हा एससीचा मतदारसंघ, हा एसटीचा मतदारसंघ, हा ओबीसी साठी मतदारसंघ. पण मला एक सांगा, एवढं स्पेशल एससी साठी तर करून सुद्धा एवढ्या वर्ष काँग्रेस इथं सत्तेत असून सुद्धा तुमच्या भागाचा काय विकास झालाय का? मगाशी सगळ्यांनी मग प्रशांत रावने इतकं चांगले शेतकरी संघटनेचे जे प्रशांत राव त्यांनी चांगल्या पद्धतीने सविस्तर पद्धतीने सगळं सांगितलं. आपला विकास झाला का या 75 वर्षात? वेळ आली नाही का प्रश्न विचारायची? तुमचे साखर कारखाने, किती साखर कारखाने, 5-6 साखर कारखाने इथं होते. कुठे ते साखर कारखाने बुडले? कोणी बुडाले हो? या प्रस्थापित लोकांनी. म्हणून आमची लढाई विस्थापित विरुद्ध प्रस्थापित. आम्हाला सामान्य माणूस पाहिजे. आम्ही काय स्वप्न बघायचं नाही. या जितेंद्र इकडे, एक मिनिट पुढे. आम्हाला जितेंद्र तोरणा सामान्य माणूस आहे का नाही? ह्यांनी जायचं आहे का विधान भवनात? ह्यांनी आमदार व्हायचं की नाही? बाकीचे नुसते जे प्रस्थापित आहेत त्यांनीच व्हायचं का? चॉईस ए किंवा बी. आता पूर्वी चॉईस शिवसेना होता,
आता शिवसेना बहुतेक हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत, म्हणून ते आता काय बाहेर येणार नाहीत. आता राहिला चॉईस कोण, ए आणि बी, म्हणजे अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसरा काँग्रेस. हे दोघं केव्हा एकत्र होतील आपल्याला कळणार सुद्धा नाही. हे दोघं एकत्र केव्हा होतील हे केव्हा कळणार सुद्धा नाही. आणि म्हणून हे सगळं आपल्याला गंडीव फशीव आहे, हे आपल्याला फसवणाऱ्याचा कार्यक्रम आहे सगळ्या प्रस्थापित लोकांचा. आपल्याला कोण पाहिजे, विस्थापित पाहिजे. मला सांगा, या कारखाने उभा कोणी केलेत, हे प्रस्थापित लोकांनीच केले. बुडाले कोणी, बुडून कोणी काढले, हेनीच काढले. आता विकत कोण घ्यायला लागले, हेच घ्यायला लागलेले आहेत. तुमचा ग्रामीण रुग्णालय काय, तुमच्या ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती, तिथं जाऊ शकत नाही आपण, इतकं वास असतो, दुर्गंधी असते, डॉक्टर्स नाहीत. परवा मी कुठेतरी गेलो होतो, परवाच इथं कुठे मला लक्षात येत नाही, परवा माझ्या दौऱ्यात गेलो होतो मी. त्या दौऱ्यात सुद्धा सगळे हॉस्पिटल बंद, पाचोराला तिथं सगळे दवाखाने बंद, दवाखाने नाही, डॉक्टर बंद, सगळे दारं बंद, घाण वास. ही परिस्थिती नुसतं तिथे नाही, परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे. आणि आपण निवडून देतो, हे 75 वर्ष निवडून देतो हे काँग्रेसवाल्यांनीच. कसं निवडून देतो आपण? महिला भगिनीने, एवढ्या मोठ्या संख्येने आज महिला भगिनी आहेत. त्यांच्यासाठी काय केलं, लाडकी बहीण योजना का आता 3 महिन्यात आणली, पूर्वी का आणली नाही? पहिल्याच 5 वर्षात 3 महिन्यात आणले. शेवटच्या लोक या सगळ्या माता भगिनींना फसवण्याचं आहे. ठीक आहे, पैसे मिळतात, घ्या तुम्ही, पण त्याच्यापेक्षा ह्यांचा रोजगार निर्मिती कशी केली तुम्ही सांगा. या महिला भगिनींच्या ह्यांच्या हातात रोजगार कसा का निर्माण तुम्ही पण करून देऊ शकला नाही? इथली एमआयडीसी काय, कुठे एमआयडीसी इथली हाय का? एमआयडीसी बंद पडली आहे का, चालू आहे का, तिथे कारखान्यात काय मला माहित नाही. मोठे मोठे इथं नेते, हे काँग्रेसमध्ये आणि पूर्वी काँग्रेसमध्ये जाऊन आता भाजपमध्ये गेलेले मोठे 2 नेते तिथं आहेत का नेते. मग तुम्ही इथं मोठे कारखाने का आले नाहीत, एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगार का निर्माण केला नाही? माता भगिनींना सगळ्या तुमच्या लोकांना का लोक जातात पुण्या मुंबईला, बसा का लोक जातात पुणे मुंबईला? हे चालतं का? तुमचं पाणी भंडारदारा, कुठला तो भंडारदारा, तुमचं हक्काचं पाणी कुठं जाते? बरोबर आहे का? मग तुमचा आमदार का झोपले होते का? 10-15 वर्ष आमदार आहेत. एक आता हॉस्पिटलमध्ये आहेत, ते 10-15 वर्ष आमदार होते. आता दुसरे आहेत ते काँग्रेस, पूर्वी होते कुठं एनसीपी मध्ये, हो ना, तिथनं त्याला तिकीट नाही मिळालं म्हणून कुठे उडी मारले? काँग्रेसमध्ये. नाही, काँग्रेसमध्ये होते, आता उडी मारले अजित पवार काँग्रेसमध्ये. मी सुद्धा गोंधळून जातो, मी काय करू, मी सुद्धा गोंधळून जायला लागलोय. आता ही परिस्थिती आहे. म्हणजे आपल्या सोयीनुसार राजकारण, माझ्यासारखा माणूस गोंधळतो तर तुमची काय परिस्थिती होत असेल? का पाण्याच्या प्रश्नावर चर्चा नाही? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी संघटनेचे लोक आहेत. मला आनंद येतं, आम्ही राजू शेट्टींची युती केली, किंवा युतीत नाही, आम्ही सगळे एकत्र आलो. प्रशांत रावने एकदम चांगल्या पद्धतीने विषय सांगितले. त्या शेतकऱ्यांचे तुम्हाला सगळं इतके विमाच असेल त्याच्यावर कोण बोलत नाही. तुमचे 24 तास लाईट मिळायला पाहिजे त्याच्यावर कोण बोलत नाही. शिक्षण इथं नरेंद्र मोदींनी सांगितलं, परा 2-3 दिवस भारतात आपल्या महाराष्ट्रात आलेत आणि काय भाषण करतात आणि सांगतात, महाराष्ट्राला मराठी भाषेचा अभिजात दर्जा दिला. चांगली बाब आहे, आम्ही कौतुक करतो. आपण मराठी भाषेचा अभिजात दर्जा दिलाय, पण शिकवणार कुठं? शाळा कुठं आहेत? प्राथमिक शाळा आहेत कुठं? सगळ्या आहेत त्या बंद पडलेत, किंबहुना माध्यमिक शाळा सुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मग शिकवायचं कुठं? इथे शिक्षण संस्था कुठं आहे? 12वीच्या नंतर मुलांनी जायचं कुठं? पीजीला जायचं कुठं? पण इथं 2 मोठे शिक्षण महर्षी आहेत, सहकार महर्षी आहेत का नाही? एक पूर्वी दोघं काँग्रेसमध्ये, आता एक भाजप आणि एक काँग्रेसमध्ये आहेत, 2 मोठे आहेत. तिने काय केलं इथं? काय तर गव्हर्नमेंट कॉलेजेस आणलेत का? आमचे आमदार, जो आमदार देईल त्याला निवडून आणायचं, हा त्यांचा प्रस्थापित लोकांचा हुकुमशाही हाय का नाही? एक आमदार दिला, चला याला आमदारकी करा, निवडून लोकांनी, आणि आम्ही महाराज स्टॅम्प, हो हाताला महाराज चिन्ह, महाराज त्या घड्याळाला चिन्ह, आणि मग 5 वर्ष काय बघायचं नाही. हे तुम्ही कसं खपून घेता? कसं खपून घेता? असे अनेक प्रश्न मी बोलू शकतो. त्या श्रीराम मागच्या, मला वाटतं केव्हा आशिष मी केव्हा आलो होतो, शेवटी श्रीराम बोलले 2-3 वर्ष झाले, खासदार असताना झालो होतो वाटतं, 4 वर्ष झाले असतील. 4 वर्षाच्या इथं अगोदर आलो, आणि आज सुद्धा मला एकदम ते आठवलं. मी आज
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर म्हटलं शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे हार घालायला? ते म्हटले शिवाजी महाराजांचा पुतळाच नाही इथं, शिवाजी महाराजांचा पुतळाच नाही इथं श्रीरामपूरला, स्मारकच नाही इथं. हे किती दुर्दैव आहे, किती दुर्दैव आहे. आणि मग मला लक्षात आलं, मी 4-5 वर्षाच्या इथं अगोदर आलो होतो आणि त्यावेळी श्रीरामपूरच्या पत्रकार बांधवांच्या पुढंच मी म्हटलं, इथं जर श्रीरामपूरमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहत नसेल किंवा स्मारक उभा राहत नसेल, मला आज इथं बोला, मी इथं येऊन उपोषणाला बसतो, मी इथं येऊन उपोषणाला बसतो. आता तर काय चळवळीतले 3 लोक एकत्र आलेले आहेत, शेतकरी संघटना, प्रहार आणि स्वराज्य, चळवळीतले लोक आलेत. आता तर जोर असा लावू आपण हे इलेक्शन झाल्यानंतर की जेणेकरून शिवाजी महाराजांचं स्मारक इथं उभारणं गरजेचंच आहे. आणि जितेंद्र भाऊ, तुमचं पहिलं सुद्धा ज्यावेळी तुम्ही विधान भवनात जाणार त्याच पाठोपाठ तुम्ही शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा इथं उभं राहायला पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे. इथं क्रीडा नगरी नाही आहे, क्रीडा क्षेत्र नाही, काही नाही इथं. आणि काँग्रेसला 75 वर्षामध्ये सगळ्या बहुतांश वर्ष मारा हाताला हातपंजा बघितला मारा. अहो किती दिवस. आता आपण पलीकडे जाऊन विचार करू ना, हे तुमचे प्रश्न सुटायला नको का? काय मी नुसतं बोलत राहायचं? मला माझा भगिनी सांगा, एवढ्या मोठ्या संख्येने इथं आपण आलेलं, तुम्ही खुश आहात का? तुम्ही खुश आहात जे चाललंय राजकारण? किंबहुना जे काय हे शिवसेना का फुटली समजते का तुम्हाला? हे राष्ट्रवादी काँग्रेस का फुटलं कळते का? ईडी माहिती आहे तुम्हाला? CBI माहिती आहे का? काय माहित नाही. GST माहिती आहे का? सांगा. माहिती आहे का कोणाला GST? तर हात वर करा. GST किती जण माहिती आहे? अरे बापरे, माहिती आहे GST? काय GST सांग बाबा, काय GST आहे? नको नको नको, माहिती आहे हेच भरपूर आहे. तिकडे GST कोणाला माहिती आहे का? कोणालाच माहित नाही. GST म्हणजे इथं तुम्हाला म्हणायचं मग आपल्या भगिनींना महिन्याला 1500 किती 2100 रुपये. आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही लाडकी बहिणींना आम्ही 3000 रुपये देऊ म्हणतात का नाही? म्हणजे तुमच्यावर उपकार करायला लागलेत हे दाखवा लागलेत, तुमच्यावर उपकार करायला ते दाखवा लागलेत की आम्ही तुमच्यासाठी 2100 रुपये देतो, 3000 रुपये देतो म्हणतात. पण हे पैसे कुठले तुम्हाला माहित आहे? 94,000 कोटी रुपये द्यावं लागतात. हे कुठले पैसे आहेत? हे तुम्ही दररोजच्या जीवन आवश्यक वस्तू ज्या घेताना हे त्याचा टॅक्स भरतात. तुम्ही साडी घेतली टॅक्स आहे, तुम्ही टूथब्रश घेतला टॅक्स आहे, साबण घेतला टॅक्स आहे. तुम्हाला माहित सुद्धा नाही बिलात सगळं GST असते 18%, 12%, 28%. शेतीचे अवजार सगळे तुम्ही हे सगळे हे घेतले म्हणजे मशीन घेतले त्याला टॅक्स आहे. तुम्ही गांधी टोपी घातली आहे त्याला टॅक्स आहे. तुम्ही स्कार्फ घातलाय त्याला टॅक्स आहे. कपडे घेते त्याला टॅक्स आहे. ही तुम्हाला माहित आहे? काही माहित नाही तुम्हाला. तुम्ही काय म्हणता? महागाई वाढली आहे. काय म्हणता? महागाई वाढली वेगळंच, महागाईच्या बरोबर हे GST सुद्धा लावलेलं आहे. आता हे ना मतदान करा या भाजपवाल्याला, नरेंद्र मोदी बसून तिथं लावतो GST आणि हे म्हणतो आम्ही हे केलं. हे सगळ्यांना लोकांना, सामान्य लोकांना फसवण्याचा हा कार्यक्रम चालू आहे, फसवण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि त्याच्यासाठी हे सगळं मोडून काढायचं असेल तर चळवळीतले लोक एकत्र आल्याशिवाय हे पर्याय नाही. म्हणून परिवर्तन महाशक्तीची निर्मिती झाली. मराठा आरक्षण 15 वर्ष मी राबतोय. मी मराठा म्हणून मराठा राबत नाही. मी का राबतोय? कारण का जे स्वराज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांनी ते 18 पगड जात 12 बलुतेदारांचं हे स्वराज्य होतं. सगळ्या जातीतल्या लोकांचं स्वराज्य होतं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ज्यावेळी बहुजन समाजाला आरक्षण दिलं 1902 मध्ये, त्यामध्ये अनुसूचित जाती म्हणजे SC, ST, OBC आणि मराठा समाजाचा समावेश होता. 1964 पर्यंत केंद्रीय OBC यादीत मराठा समाज आरक्षण केंद्रात मिळत होतं. आजपर्यंत 2016 पर्यंत एकही खासदार यांनी एकदाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून दिल्लीच्या संसद भवन मध्ये एकदाही आवाज उठवला नाही. 2016 मध्ये पहिल्यांदा हा शाहू महाराजांचा वंशज, मी माझी प्रशंसा करत, शाहू महाराजांचा वंशज आणि पहिला प्रश्न हा तिथल्या संसद राज्यसभेच्या इथं मी मांडला. तिथं परवानगी नसताना सुद्धा त्या संसद भवनच्या बाहेर जिथं गांधीजींचा पुतळा तिथं जाऊन मी आंदोलन केलं. आज मला आनंद आहे की मनोज जरांगे पाटील सुद्धा आज बाहेर पडलेत. मनोज जरांगे पाटील ज्यावेळी लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्जला व्हायच्या अगोदर जे 3-4 वर्ष जर त्यांना कोणी सपोर्ट केला असेल तर ते विनायकराव मेटे आणि संभाजी छत्रपती आहेत. आणि म्हणून आता सुद्धा
मनोज जरांगे पाटलांना माझं पुन्हा सहकार्य. म्हणजे सहकार्य होत असताना सुद्धा मी मनोज जरांगे पाटलांना नेहमी सांगत होतो, तुम्ही तुमचे उमेदवार निवडा, तुम्ही उमेदवार उभा करा. तुम्ही उमेदवार उभा नाही केले तर स्वराज्यामधनं उभा करा. कारण का शेवटी मराठा समाजाचं आरक्षण आपल्याला सोडवायचं असेल, तिथं मायक्रो ओबीसी म्हणजे छोटे नाभिक समाज असेल, शिंपी समाज असेल, छोटे ओबीसी आहेत, त्यांना सुद्धा न्याय द्यायचा असेल, धनगर समाजाला न्याय द्यायचा असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमचा माणूस हा विधानसभेच्या पटलावर जायला पाहिजे. तुम्हाला आमच्यावर यायचं नसेल, तुम्ही स्वतंत्र उभा करा. पण दुर्दैवाने त्यांनी एक निर्णय घेतला. दुर्दैवाने म्हणण्यापेक्षा मी म्हणेन त्यांनी निर्णय घेतला की समाजाच्या दृष्टिकोन, त्यांच्या समाजाच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी अँगलने विचार केला की आपण काय करू, ह्याच्यात पडायला नको म्हणून. ठीक आहे, आपण त्याला आदर करू, ते सन्मान करू. शेवटी मनोज जरांगे पाटील सुद्धा हा प्रामाणिक माणूस आहे, आज प्रामाणिकपणाने तो काम करतो. पण आज पर्याय कोणा? आज शेवटी लोकसभेत काय झालं, त्यांनी शेवटी हात वर केल्यानंतर या सगळ्या लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केलं की नाही? महाविकास आघाडीला मतदान असं आपण तर्क काढतो, मला माहित नाही. तर महाविकास आघाडीला जर मतदान केलं असेल तर महाविकास आघाडीतल्या खासदारांनी या 6 महिन्यात काय विषय घेतलाय का आरक्षणाचा? नुसतं जाऊन त्या मनोज जरांगे पाटलांना भेटायचं, भेटून काय हा सोल्युशन आहे? हा काय पर्याय? तुम्ही संसद भवन मध्ये मनोज जरांगे पाटलांची असेल किंवा आणि कोणाची आणि आमची भूमिका तुम्ही तिथं मांडली का? नाही मांडली तुम्ही. मग आता परत तुम्ही जर शांत बसले, त्यांना निवडून दिला तर उपयोग काय होणार आहे? त्यापेक्षा जो खऱ्या अर्थाने मराठा समाजाची जो भूमिका घेतो, जो मायक्रो ओबीसीची जो भूमिका घेतो, जो धनगर समाजाची भूमिका घेतो जाहीरपणाने, ते म्हणजे स्वराज्य पक्ष आहे. आता स्वराज्य पक्षाचा पर्याय नाही तुम्हाला. आणि खऱ्या अर्थाने स्वराज्य पक्ष शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा विचाराने चालणार हे पक्ष आहे. मी स्वतः शाहू महाराजांचा वंशज आहे, शिवाजी महाराजांचा वंशज आहे. महात्मा फुले आंबेडकरांच्या विचार चालतो. ही पेनाची नीम म्हणजे काय? पेनाची नीम म्हणजे एका साईडला जी मधली लाईन दिसती, डावीकडची लाईन कुठली आहे? तिथं महात्मा फुलेंचा विचार. उजवीकडे बघितलं तर तो संविधान ज्यांनी लिहिलेले आहे ते बाबासाहेब आंबेडकरांचा विचार. आणि मधली जी लाईन दिसते त्यात शाही बाहेर येणार, त्या शाहीतनं कोणाचा विचार बाहेर येणार? शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा विचार येणार. हाय की नाही? आता मला सांगा, तुम्हाला पर्याय, तुम्ही निवडायचं, तुम्ही ठरवायचं कोणाला मतदान करायचं. काय डोळ्याला पट्टी लावून परत एकदा त्या हाताला, त्या धनुष्यबाणला, त्या आणि कुठले ते काही चिन्ह आहेत त्यांना तुम्ही मतदान करून मोकळं होणार नाही, चालणार. म्हणून लक्षात ठेवा, 20 तारखेला आपल्याला आपलं चिन्ह कुठलं आहे? आपलं चिन्ह कुठलं आहे? आपलं चिन्ह कुठलं आहे? आपलं चिन्ह कुठलं आहे? आवाज येते माता भगिनींचा. आपलं चिन्ह कुठलं आहे? आपलं चिन्ह कुठलं आहे? बघा, पुरुषांचा आवाज जास्त आहे की महिलांचा आवाज जास्त? बघा तिकडे सुद्धा माता भगिनीने पहिला, आता म्हणणार पुरुष लोक म्हणणार आपलं चिन्ह कुठलं आहे. आता महिला भगिनी म्हणा आपलं चिन्ह कुठलं आहे? आपलं चिन्ह कुठलं आहे? नाही, तिकडे आवाज नाही. आपलं चिन्ह कुठलं आहे? नाही, तिकडे आवाज जात नाही बहुतेक, काही ते माईक सिस्टम मध्ये फॉल्ट आहे. पण सगळ्यात आवाज माता भगिनींचाच जास्त आहे. पण क्रमांक कुठलं? आणि म्हणून जितेंद्र कोरानेंना मोठ्या संख्येने आपण निवडून द्यावं ही विनंती करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज्य. धन्यवाद महाराज. जोरदार टाळ्यांचा गजर. सामूहिक सन्मान या ठिकाणी होतोय. स्टेजवरच्या मान्यवरांचा मोठा पुष्पहारानं हा सन्मान होतोय महाराजांचा, आणि स्टेजवरील मान्यवरांचा हा सामूहिक सन्मान मोठ्या पुष्पहारानं या ठिकाणी होतो आहे. मोठा पुष्पहार या ठिकाणी आणलेला आहे आणि या सर्व मान्यवरांचा, स्टेजवरच्या सर्व मान्यवरांचा सामूहिक सन्मान या ठिकाणी होतोय. आणि या सन्मानानंतर वायजे इव्हेंट्सच्या वतीनं प्रवीण जमदडे यांच्या शुभ हस्ते महाराजांचा सन्मान या ठिकाणी होतोय. उपस्थितांच्या जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी